पुण्याच्या हडपसरमधील 2 वकिलांना अटक करण्यात आली। गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्र दिल्याने कारवाई करण्यात आली। दोन्ही वकिलांना वानवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली। शेकडो गुन्हेगारांना जमिनीसाठी बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपी जामीन मिळवून देत होते। अखेर गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींना जामीन होण्यासाठी लागणारे कागदपत्र दोन्ही वकील बनावट तयार करून न्यायालयासमोर सादर करत होते। या प्रकरणी दोन्ही आरोपींना वानवडी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे। या सगळ्याविषयी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहुयात। बनावट जामीन देणाऱ्या टोळीचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला। खरं तर शहरभरातील अनेक न्यायालयामध्ये असलेल्या काही अधिकाऱ्याला सोबत धरून काही वकील जे आहेत बनावट टोळी चालवत होते आणि या वकिलांचा पर्दाफाश पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी केलेला आहे। सर, काय सांगाल, कशा पद्धतीची टोळी कार्यरत होती, एकूण किती जे आरोपी आहेत त्यांना जामीन देण्यात आला? आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की काही बनावट जामीनदार बनावट कागदपत्रांच्या आधारे काही वकिलांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये हजर केले जात आहेत आणि पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहरामध्ये विविध गंभीर गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये जे आरोपी जामिनाभावी अडकून बसलेत त्यांचा यशस्वीपणे जामीन मिळवून देत होते। त्यांना या प्रकाराचं पूर्ण ज्ञान होतं। त्यांचे आम्ही तांत्रिक त्यांच्या संपर्काचं तांत्रिक विश्लेषण केलेलं आहे। त्यामुळं बनावट कागदपत्र बनवणारे यांच्याशी त्यांचा थेट संबंध होता। त्याचबरोबर न्यायालयामध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये जामीन देण्यापूर्वी त्या जामीनदाराची कागदपत्र संबंधित न्यायालयातील नाझर यांच्याकडून तपासली जातात। तर ते सर्व प्रक्रिया पूर्ण करून ते काही गुन्हेगारांच्या नातेवाईकाकडून तेवढ्या श्युरिटीचे त्यांनी पैसे घेतल्याचं तपासात आमच्या पुढं आलेलं आहे। त्याबाबत ठोस पुरावे आहेत आणि सबळ पुराव्यांतीच काल त्यांना अटक करून आज न्यायालयासमोर हजर केलं जात आहे। तर हे होते राजकुमार शिंदे। लोकशाहीवर मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।